मित्रांनो, महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतलं प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरी शेठ. पंढरी शेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. दुपारी ऑफिसवरून घरी जाताना 1:30च्या सुमारास कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडा मालक अशी पंढरी शेठ फडके यांची ओळख होती. पनवेलच्या विहीघरचे पंढरी शेठ फडके त्यांच्या वडिलांच्या काळापासून म्हणजे 1986 पासून बैलगाडा शर्यतीची त्यांना आवड होती. बादल हा त्यांचा बैलही महाराष्ट्रात तितकाच फेमस. त्यांच्या दावणीत 40 ते 50 शर्यतीचे बैल असल्याचं बोललं जातं आणि या बैलांना महिन्याला लाखभर रुपयांची खाद लागत असे. बैलगाडा प्रेमी असण्यासोबतच गोल्डमॅन म्हणूनही ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. गळाभर सोनं घालून गाडीच्या टपावर त्यांचा डान्स चांगलाच चर्चेत असायचा. मित्रांनो, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. जिथे जिथे बैलगाडा शर्यत व्हायची तिथे पंढरी शेठ फडके यांचा गाडा धावणार नाही असं फार क्वचित व्हायचं. कुठल्याही शर्यतीत 1 नंबर येणारा बैल हा पंढरी शेठ फडकेंना आपल्या दावणीत पाहिजे असायचा, मग त्याची किंमत कितीही असली तरीही. बैलांना खादीमध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर 1ला असत. पंढरी शेठ फडके हे शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही राहिलेत. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दरम्यान 2022मध्ये कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी पंढरीनाथ फडके यांना अटक झाली होती. या प्रकरणात त्यांना काही महिन्यापूर्वी जामीनही मिळाला होता. पंढरीनाथ फडके यांना कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणात अटक झाली होती आणि ते जामिनावर बाहेर होते. 2020मध्येही पनवेलमध्ये एका क्रिकेट मॅच दरम्यानही मैदानात एंट्री करताना त्यांनी हवेत गोळीबार केला होता. एकूण 4 राऊंड त्यांनी हवेत फायर केले. त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकाने त्यांच्यावर नोटाही उधळल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. मित्रांनो, बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर ही शर्यत पुन्हा व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी पंढरी शेठ फडकेंचं नाव घेतलं जातं. पंढरीनाथ फडके महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष होते. बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता. जवळपास 40 ते 50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत. तसेच मित्रांनो, पंढरी शेठ फडके यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल नावाचा बैल होता. याच बादलने तब्बल 11 लाख रुपये बक्षीस असलेली शर्यत जिंकली. बादलचा मोठा चाहता वर्ग आहे. शर्यतीत पहिला नंबर येण्याचं सिक्रेट म्हणजे व्यायाम, वेळच्या वेळी खाद आणि निगा राखणं. बैलांना खादीमध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर 1ला असत. बादल हा माणसांमध्ये मिसळणारा आहे. व्यायाम, वेळच्या वेळी खाद आणि निगा राखल्यानं बादलनेही पंढरीनाथांना मोठी कमाई करून दिली. मोठ्या बक्षिसांच्या शर्यतीला बादल जाणार म्हणजे जाणार हे ठरलेलं असायचं. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.